ओबीसी, एससी, एसटी, वीजेएनटी को जाति वैधता प्रमाण पत्र जारी करने में छूट देने वाले जीआर को तत्काल रद्द करने की मांग को लेकर चंद्रपुर में विशाल मोर्चा निकाला गया। मोर्चे में सभी पार्टियों के नेता शामिल हुए। प्रदर्शनकारियों ने विभिन्न जातियों में घुसपैठ की कोशिशों के खिलाफ पूरी ताकत से लड़ने का संकल्प लिया। चंद्रपुरात ओबीसी, वीजेएनटी, एसबीसी आणि जाती जमाती यांच्याकडून भव्य मोर्चा काढण्यात आला आहे। मराठा समाजाला सोयरे हा जो शब्द वापरण्यात आला आहे, सोबतच जो सरसकट आरक्षणाचा विषय आहे त्याला कुठेतरी विरोध करण्यासाठी हा सगळा मोर्चा आहे। आपल्यासोबत आमदार प्रतिभा धानोरकर आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया मोर्चा। आम्हाला जे मराठ्यांना कुणब्याचे प्रमाणपत्र सगळे सोयऱ्याचा जो उल्लेख आहे त्याच्यासाठीच आम्ही हा मोर्चा काढला की सगळे सोयरे म्हणजे साधारणतः 100% 85% आरक्षण हे त्यांना चालले जाईल आणि 15% आम्ही उर्वरित सगळे राहील, म्हणून आमच्या आरक्षणाला धक्का लागू नये। 395 जाती या ओबीसी मध्ये मोडल्या जातात आणि ओबीसीचं आरक्षण हे त्यांनाच पुरेसं नाही आणि आमच्यातून जर का मराठ्यांना आरक्षण देत असेल तर त्यासाठी ही गोष्ट आम्ही कदापि मान्य करणार नाही। तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या त्या गोष्टीसाठी आमचा विरोध नाही, पण मराठ्यांना तुम्ही स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता। मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध नाही, मात्र ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता त्यांना आरक्षण द्या अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे। आज सरकारकडून या समाजावर अन्याय चाललेला आहे, हा अन्याय पराकोटीचा चाललेला आहे। या संपूर्ण आरक्षण धोक्यात आलेला आहे आणि आरक्षण संपवण्याचा घाटच या सरकारने तयार केलेला आहे। म्हणजे या देशातील बहुजनांना खड्ड्यात घालून त्याच्यावर माती टाकायसाठी तयारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेली आहे। बहुजनांना बहुजनांच्या हक्काचं जेवढं असेल तेवढं काढून घेण्याची सर्व तयारी झाली आणि काढणं सुरू झालेलं आहे। त्यामुळे या देशातील लोकशाहीसाठी संविधानाचं संरक्षण होणं, लोकशाही टिकवणं आणि लोकशाही टिकली तर या देशातील बहुजन जिवंत राहील, बहुजन शिल्लक राहील, ओबीसी, एससी, एसटी शिल्लक राहील आणि तुम्हाला लोकशाहीमध्ये जगायचं असेल तर मात्र तुम्हाला हक्काच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरावं लागेल, म्हणून हा मोर्चा काढलेला। पवन जमाडे, न्यूज चंद्रपूर।